श्रीराम समर्थ. श्री गुरुदेव रानडे चरित्र प्रकरण 17. मोगरा फुलला. सप्ताची सुरुवात. गुरुदेवांचा खरा भर नामस्मरणावर होता. एका जागी बसून वेळेचे बंधन घालून नामस्मरण करण्यावर त्यांचा कटाक्ष होता. त्यातल्या त्यात संतांच्या संगतीत बसून नामस्मरण करणे जास्त चांगले असे ते म्हणत. कारण तुकाराम महाराजांनी संतांचा संग तोची स्वर्गवास म्हटल्याप्रमाणे त्यांची भावना होती. संत या शब्दाचा गुरुदेवांचा अर्थ फार व्यापक होता. देवावर श्रद्धा ठेवून त्यांची भक्ती करणारे सर्व संत होत असे ते सांगत. संत संगतीच्या महत्त्वाबद्दल ते लिहितात, अशा सद्गुणांपैकी अत्यंत श्रेष्ठ असे सद्गुण म्हणजे संतांची संगती. एकत्र बसून सामूहिक साधन आयोजित करण्याच्या दृष्टीने काही ज्येष्ठ साधकांना गुरुदेव निंबाळला बोलावून घेत असत. त्यापैकी प्रमुख व्यक्ती म्हणजे श्री गणपतराव तुळपुळे, श्री नरहरपंत दामले हे होत. त्यांच्या नेतृत्वाखाली 3 दिवसांचा साधन सप्ताह करण्यास ते सांगत असत. त्यात सुमारास बाबांचे व गुरुदेवांचे 2-4 शिष्य येत होते. त्यापैकी मुख्य म्हणजे श्री बाबासाहेब संगोराम व श्री मनोहरपंत देशपांडे होत. अशा प्रकारे सुरुवातीला 10-12 मंडळी येऊन सप्ताह साजरा करीत. इसवी सन 1935-36च्या सुमारास गुरुदेव जवळजवळ एकांतातच असत. त्यांच्या नेतृत्वाखाली 3 दिवसांचा साधन सप्ताह करण्यास ते सांगत असत. त्याच सुमारास बाबांचे व गुरुदेवांचे 2-4 शिष्य येत होते. त्यापैकी मुख्य म्हणजे श्री बाबासाहेब संगोराम व श्री मनोहरपंत देशपांडे होत. अशा प्रकारे सुरुवातीला 10-12 मंडळी येऊन सप्ताह साजरा करीत. इसवी सन 1935-36च्या सुमारास गुरुदेव जवळजवळ एकांतातच असत. क्वचित प्रसंगी मंडळींना बोलवून घेऊन थोडा वेळ बोलत असत, परंतु आपल्याकडे नामधारक मंडळी यावी, महाराजांची भक्ती वाढावी असे त्यांना वाटत असे. साधक मंडळी आलेली पाहून त्यांना आनंद होत होता. जुन्या घराच्या समोर डाव्या बाजूस पूर्वाभिमुख अशा 3 खोल्या होत्या. त्यापैकी पहिल्या 2 खोल्या साधकांच्या उपयोगासाठी तर तिसरी खोली कोठीसाठी असायची. मधल्या खोलीत आत्ताच्या पोस्टाच्या शेजारची खोली सप्ताह लावला जात असे. सप्ताहाचा आरंभ व समाप्ती गुरुदेवांच्या उपस्थितीत व्हावयाची. ते सुद्धा फक्त आरतीला येत असत. एखाद्या दिवशी दुपारचे भजन तर एखाद्या दिवशी रात्रीचे भजन आपल्या घरात करण्यास ते सांगत होते. रात्रीच्या भजनात सर्वांबरोबर प्रदक्षिणा घालीत असत व नमस्कारही घालीत. त्या 3 दिवसात ते सगळ्यांना केव्हा बोलावतील याचा नेम नसे. काही वेळेला सबंध दिवसात त्यांचे दर्शन देखील होत नसे. त्यांचे सर्व कार्यक्रम त्यांच्या नेमावर व प्रकृती स्वास्थ्यावर अवलंबून असत. या त्यांच्या बैठकीस सिटिंग असे नाव पडले. त्यालाच बाबा संतसभा असे म्हणत होते. सप्ताहाचा कार्यक्रम. पहाटे 4 वाजल्यापासून सप्ताहाच्या कार्यक्रमाचा प्रारंभ होत असे. पहाटे 4 वाजता काकड आरती होई. निंबर्गी संप्रदायामध्ये काकड आरती करूनच मग पहाटेच्या नेमाचा कार्यक्रम असे. गुरुदेवांच्या वेळीच नंतर प्रथम नेम नंतर काकड आरती असा बदल झाला. पहाटेचा नेम 6 वाजेपर्यंत असे. त्या लहानशा 10x12च्या खोलीमध्ये 10-15 मंडळी एकत्र नेमास बसत. सकाळी 6 ते 7च्या दरम्यान सगळ्यांना चहा देण्यात येत होता. 9 वाजेपर्यंत सगळ्यांचे स्नान आटपे. स्नानाची स्वतंत्र अशी व्यवस्था त्यावेळी नव्हती. जवळपासच्या मळ्यातील विहिरीवर जाऊन स्नान करावे लागे. 9 वाजता सर्व मंडळी त्याच खोलीत नेमास बसत असत. गुरुदेवांची प्रकृती बरी असली, मनाप्रमाणे त्यांचा नेम झाला असेल तर 11 वाजण्याच्या सुमारास सिटिंग करता गुरुदेव सर्वांना बोलावीत. सिटिंगमध्ये संप्रदायामध्ये नसलेल्यांनाही भाग घेण्यास मुभा होते. गुरुदेवांनी बोलावले आहे असा निरोप आला की सर्वांचा आनंद उचंबळून येत असे. गुरुदेवांचे पुण्यदर्शन घडणार, त्यांच्याकडून परमार्थाच्या 4 गोष्टी ऐकाव्यास मिळणार याचा आनंदच वेगळा होता. गुरुदेव सांगतील तेथेच बसले पाहिजे असा त्यांचा नियम होता. जर कोणी तसे बसले नाही तर ते रागावत. एके दिवशी स्वतःला प्रतिष्ठित समजणारे एक गृहस्थ सिटिंग चालल्यावेळी गुरुदेवांच्याकडे आले. अमुक जागी बसा म्हणून गुरुदेवांनी त्यांना सांगितले. येथेच बसतो असे म्हणून ते गृहस्थ दुसरीकडे बसले. मी सांगतो तेथे बसले पाहिजे, तुम्हास येथे बसा म्हणून सांगितले ना असे गुरुदेवांनी त्यांना दरडावून सांगितल्यानंतर गुरुदेवांच्या सांगण्याप्रमाणे ते गृहस्थ बसले. मनुष्याच्या बाबतीतच असे होते असे नाही. त्यांना लागणारी प्रत्येक वस्तू ते बोट ठेवून दाखवतील तेथेच ती ठेवली पाहिजे. थोडे चुकून बाजूला ठेवल्यास ती वस्तू ते परत पाठवीत. ते तसे का करत होते हे सांगणे अशक्य आहे, पण काहीतरी कारण असले पाहिजे हे मात्र निश्चित होते. गुरुदेवांची सिटिंग म्हणजे वैशिष्ट्यपूर्ण संतसभाच होती. ती सभा म्हणजे कोणत्याही प्रकारचा भेदभाव नसलेल्या भक्तांचा मेळावाच. त्या सभेत स्त्रियाही असत, पण पुरुष व स्त्रिया यांच्या बैठकीची स्वतंत्र व्यवस्था असे.
श्रोत्यांमध्ये 6-7 वर्षाच्या बालकापासून 70-80 वर्षाच्या वृद्धांपर्यंत मंडळी असत. भिन्न भिन्न धर्माचे लोक एकत्र आल्याचे तेथे दिसे. सर्व धर्म परिषदच जणू. या संतसभेचे अध्यक्ष अर्थात गुरुदेवच. त्यांचे लक्ष प्रत्येक व्यक्तीकडे असे. पंचासारखे गुंडाळलेले धोतर, अंगात पांढरी पैरण, काही वेळेला अंगावर तर काही वेळेला डोक्यावरून पांढरी अगर हिरवी शाल, अशा पेहरावात ते सिटिंगला मंडळी यायच्या आधीच नेमाच्या खोलीच्या भिंतीस टेकून बसलेले असत. त्यांची स्वतंत्र अशी बैठक नसे. या सभेत कोणता विषय व कसा निघेल याचा नेम नसे. परमार्थाच्या विषयावरच जास्त भर असायचा. आध्यात्मिक विचार असलेल्या पदाने अगर अभंगाने विषयाचा आरंभ होई. ग्रंथरचनेचे काम चालले असेल तर त्यातील विचाराची चर्चा व्हायचीच. चर्चा कशी रंगेल याचा नेम नसे. त्या चर्चेच्या वेळी आपल्या बाबांच्या व महाराजांच्या शिवाय इतर अशा आठवणी त्या चर्चेच्या विषयाला धरून गुरुदेव सांगत. त्यांचे बोलणे सूत्रबद्ध असे. शिवाय ते एकदाच सांगायचे. आय एम ब्रीफ, आय वॉन्ट टू बी हर्ड, असे ते म्हणत. त्यांचे बोलणे नवीन लोकांना सहसा कळत नसे. प्रवचन अगर व्याख्यानाच्या रूपात ते कधी बोलत नसत. श्रोत्यांपैकी एखाद्याने प्रश्न विचारला की क्षणाचाही वेळ न लावता ते उत्तर देत असत. ते एकदा बोलू लागले आणि चर्चेत भाग घेऊ लागले की सिटिंग किती वेळ चालली याची आठवण नसायची. लोक मंत्रमुग्ध होऊन गुरुदेवांचे बोलणे ऐकत. काही वेळा तर ते आपल्या जीवनातील आठवणी सांगत. त्यावेळी वाटे की ते आपले आत्मचरित्रच सांगत आहेत. सिटिंग घेण्याला सुद्धा एक विशिष्ट वेळापत्रक नव्हते. त्यांना वाटले की ते घंटा देण्यास सांगत. कधी सकाळी, कधी दुपारी, कधी सायंकाळी, तर कधी रात्री. सकाळचे भजन संपल्यावर जेवणाची तयारी होत असे. जेवणानंतर विश्रांती घेतली नाही. कोणी नेमास बसत, तर कोणी आपसात परमार्थाची चर्चा करीत, तर कोणी आपल्या संप्रदायाच्या वैशिष्ट्याबद्दल बोलत असत. संध्याकाळी 5-6चे सुमारास दुपारचे भजन होई. रात्री 8-9 वाजता जेवण आणि त्यानंतर रात्रीचे भजन होऊन त्या दिवसाचा कार्यक्रम संपत असे. असा हा 3 दिवसाचा सप्ताहाचा कार्यक्रम 1936-37 पासून सुरू झाला. सुखदुःखे समे कृत्वा. इसवी सन 1932 ते 40 हा काळ म्हणजे गुरुदेवांच्या प्रापंचिक जीवनातील परमोच्च आनंदाचा सुवर्ण काळच होय. त्यांच्या ग्रंथांचा गौरव, भारतीय तत्त्वज्ञान संमेलनाचे अध्यक्षपद, श्रेष्ठ तत्त्वज्ञानी म्हणून त्यांची कीर्ती सर्वत्र पसरलेली, एक साक्षात्कारी संत म्हणून मुमुक्षूंचे आकर्षण, नोकरीत मिळालेली बढती, अलाहाबाद विश्वविद्यालयामध्ये कला विभागाचे प्रमुखपद त्यांना बहाल करण्यात आले होते. त्यांच्या माध्यान्नीचा कीर्तिसूर्य तेजाने तळपू लागला. परंतु या सर्व सुखाने ते हुरळून गेले नाहीत. मनोमनी त्यांना खात्री झाली होती की आपला जन्म या ऐहिक सुखासाठी नाही तर जगत उद्धारासाठी आहे. त्या भौतिक सुखाला दुःखाची झालर लावलेली आहे. त्यांची त्यांना जाणीव होती. त्यांचा अनुभव होता. नोकरीत लौकिक वाढत असतानाच घरात पण आनंद गडे, जिकडे तिकडे चोहूकडे असे म्हणणारी घटना घडली. 31/12/1940 रोजी गुरुदेवांच्या अलाहाबादच्या घरी कुलदीपकाचा उदय झाला. सीताबाईंच्या पोटी पुत्ररत्न झाले. पण या आनंदाच्या मागे काळाच्या पोटी भीषण दुःख दडून होते. आपल्या संचित कर्माचा भोग भोगून जाण्याकरता म्हणून की काय कोण जाणे, सीताबाईंच्या पोटी कोणातरी पुण्यपुरुषाचा जन्म झाला असावा. आपणास पुत्रप्राप्ती होणार तो कोणीतरी भाग्यवान पुण्यपुरुष आहे याची पूर्वसूचना गुरुदेवांना होती. महाराजांच्या ताटात तो जेवतो आहे असे त्यांनी स्वप्नात पाहिले होते. म्हणून तो कोणीतरी महापुरुष असला पाहिजे असे गुरुदेवांना वाटले असावे. त्या मुलावरचे त्यांचे प्रेम परमार्थ प्रेरित होते. प्रापंचिक मायेचे प्रेम नव्हते. त्यांचे प्रेम त्या मुलाच्या देहावर नव्हते, त्याच्या आत्म्यावर होते. उपनिषदांवरील आपल्या ग्रंथात ते म्हणतात, मुलावरील आपले प्रेम आत्म्यावरील प्रेमाचे प्रतिबिंब अथवा त्याचा एक पैलू आहे. त्याला पाहिल्यावर आपल्या दृष्टांताची महाराजांचे दर्शन घडल्याचे तो त्यांच्या जोडीला बसून जेवत असल्याचे त्यांना आठवत असे. आपल्या गुरूंची आठवण करून देणारी कोणतीही व्यक्ती, वस्तू अगर जागा याच्याबद्दल गुरुदेवांना विशेष प्रेम असे. प्रेम कसले, वेडच. या बाळराजाच्या जन्मानंतर थोड्याच दिवसाने श्री अंबुराव महाराजांची पुण्यतिथी आली. नेहमीप्रमाणे गुरुदेवांनी ती पुण्यतिथी आपल्या घरी साजरी केली. पुढे 1 महिनाभरात श्री महाराजांच्या पुण्यतिथीचा सप्ताह आला. तोही गुरुदेवांनी नेहमीप्रमाणे केला. त्यानंतर चैत्रशुद्ध 13ला श्री निंबर्गी महाराजांची पुण्यतिथी झाली. एकामागून एक अशा 3 सत्पुरुषांच्या पुण्यतिथीच्या पवित्र प्रसादाचा स्वीकार करून गुरुदेवांच्या पुण्यपावन परिसरामध्ये बालरूपाने राहत असलेला तो महापुरुष आपल्या अवतार समाप्तीचा विचार करू लागला की काय कोण जाणे. त्या मुलाला ताप आला. किती उपाय केले तरी ताप उतरेना. आनंद सूर्याचा अस्त होण्याची चिन्हे दिसू लागली. इकडे बाळराजे आजारी तर तिकडे तापाने फणफणणाऱ्या त्यांच्या मातोश्री सीताबाई बेशुद्धावस्थेत होत्या. अशा दोन्ही बाजूने दुर्दैवाने गुरुदेवांना घेरले होते. पुत्रवियोग का पत्नीवियोग का दोघांचाही वियोग
का दोघांचाही वियोग अशा मनस्थितीमध्ये गुरुदेव होते व शेवटी पुत्रवियोगाचे दुःख सहन करण्याचा प्रसंग गुरुदेवांवर दुसऱ्यांदा गुदरला. मागे इसवी सन 1916 ते 18च्या दरम्यान पुत्रवियोग व पत्नीवियोगाचा प्रसंग आला होता. ते दुःख त्यांनी सहन केले होते, पण देवाची इच्छा समजून त्याचा हवाला देवावर टाकला होता. त्यावेळेचे गुरुदेव व आत्ताचे गुरुदेव यामध्ये महद अंतर होते. त्यावेळी एक साधक प्राध्यापक रामभाऊ रानडे म्हणून ते ओळखले जात होते, परंतु आज त्यांची ख्याती आत्मसाक्षात्कारी संत म्हणून होती. तरीसुद्धा आपला मुलगा गेल्यावर त्यांना दुःख झाले, पण ते दुःख क्षणिक ठरले. त्यांनी पुत्रवियोगाचे हलाहल दुसऱ्यांदा पचवले. आपल्या कीर्तीचे सुख व पुत्रवियोगाचे दुःख त्यांनी एकाच मापाने मोजले. नेहमीप्रमाणे उन्हाळ्याच्या सुट्टीत गुरुदेव निंबाळला आले. ती बातमी कळताच लवकरात लवकर त्यांना भेटावे म्हणून त्यांचे गुरुबंधू, स्नेही व त्यांच्या शिष्यांपैकी काही मंडळी निंबाळास आली. त्यात श्री काकासाहेब तुळपुळे, श्री बाबासाहेब संगोराम असे प्रमुख साधक होते. गुरुदेवांना झालेल्या पुत्रविरहानंतरची त्यांची ही पहिलीच भेट होती. गुरुदेवांचा सकाळचा नेम व चहाही झाला. श्री काकासाहेब तुळपुळे, श्री तात्यासाहेब दामले, श्री बाबासाहेब संगोराम व इतर 2-3 लोकांना बोलावणे आले. चहाच्या खोलीत सर्व मंडळी जमली. तेथील वातावरण गंभीर व शांत होते. कोणी काही बोलले नाही. काय बोलावे व कसे बोलावे हे कोणाला सुचेना. सगळ्यांचे डोळे जवळजवळ पाणावले होते. सगळ्यांची ती स्थिती व त्यांच्या डोळ्यातून व्यक्त होणारा भाव गुरुदेवांनी ओळखला. त्यांचेही डोळे पाणावले. सायलेन्स वॉज मोर इक्वलंट दॅन स्पीच. ती गंभीर शांतता शब्दापेक्षा जास्त बोलकी होती. सगळ्यांना सावरण्यास गुरुदेवांना क्षणाचाही विलंब लागला नाही. त्यांनीच त्या जीवघेण्या शांततेची कोंडी फोडली. बाबासाहेब एक अभंग म्हणा, असे सांगून त्यांनी आपल्या मनातील दुःखाची उर्मी विरून टाकली. देहभावातून ते आत्मभावात गेले होते. भगवद्गीतेत वर्णन केलेल्या स्थितप्रज्ञाचे प्रत्यक्ष दर्शन तेथे जमलेल्या मंडळींना घडले. एकदा श्री बाबासाहेबांशी बोलताना, मला तो गेल्याचे दुःख नाही, माझे भांडण महाराजांबरोबर आहे. तो होणार हे त्यांनी दाखवले होते, पण तो जाणार आहे हे मात्र त्यांनी दाखवले नाही. तेव्हाचा रामभाऊ आत्ताचा रामभाऊ एक असे ते समजले असतील का, असा त्यांनी आपल्या मनाच्या मुळाशी असलेला विचार सांगितला व या कोड्याचा उलगडा पुढे त्यांना झाला की नाही याबद्दल ते कोणाजवळ बोलले नाहीत. रेझोनन्स. इसवी सन 1941 व 1942 पासून भक्तीची वेल फुलू लागली. त्याचा सुगंध दरवळू लागला. या कीर्तिसुगंधास लोभावून तो सुगंध घेण्यासाठी, त्या वेलीतील मधुप सेवन करण्यासाठी नाना दिशांनी भृंग निंबाळकडे झेपावू लागले. त्याची गणना करता येणे अशक्य. नाम देण्याचा पूर्वीचा कडकपणा शिथिल करण्यात आला होता. सहज चमत्कार घडू लागले. का ते पुण्यमार्गे चालले म्हणून या कोण्या एकाची समर्थांनी आठवण काढावी. तो ते गृहस्थ दुपारी निंबाळास हजर. या संदर्भात घडलेले एक उदाहरण देतो. ते असे. श्री बाबासाहेब संगोराम यांना काही कामासाठी बोलवायचे होते. गुरुदेवांनी तसे पत्रही लिहिण्यास सांगितले. विद्यार्थी पत्र पोस्टात टाकायला जाणार. गुरुदेव म्हणाले, पत्र आज राहू दे, उद्या पाहू. त्या विद्यार्थ्याला गुरुदेव असे का म्हणतात ते समजेना. दुपारी सोलापूरकडे जाणाऱ्या गाडी त्यावेळी 4:30 वाजता निंबाळला येई. बाबासाहेब उतरले. गुरुदेवांनी भेटायला बोलवले. बोलणे झाल्यावर बाबासाहेबांना गुरुदेवांनी त्यांना लिहिलेले पत्र दाखवण्यास सांगितले. पुढे 2-3 दिवसांनी बाहेर नेमाला गेल्यावेळी गुरुदेव त्या विद्यार्थ्याला सहज म्हणाले, वायरलेसने बाबासाहेबांना निरोप पोचला. पुढे काही साधक मंडळी निंबाळला मुक्काम करून राहू लागली. काही वेळा पत्र पाठवून काही ज्येष्ठ साधकांना गुरुदेव बोलावीत. जी मंडळी आपल्याकडे जास्त दिवस राहावीत असे त्यांना वाटे, त्यांना आग्रह करून ठेवून घेत होते. आपणामुळे माझा नेम चांगला होतो असे ते म्हणत. संतसंगतीत होणाऱ्या साधनाचे वैशिष्ट्य सांगताना एकाच स्वराशी जुळवून एकत्र ठेवलेल्या तंतुवाद्यांपैकी एखाद्या तंतुवाद्याची एक तार छेडल्यास जसा सर्व वाद्यांमधून आवाज निघतो, तसे संतसंगतीमध्ये नामस्मरण केल्याने आपल्या स्मरणाचा परिणाम दुसऱ्या साधकाच्या नेमावर व त्याच्या नेमाचा परिणाम आपल्या साधनावर होतो. याच्यात काही नुकसान नसून उलट फायदाच आहे असे सांगून त्याला रिझोनन्स तत्व असे ते सांगत. वेल बहरली. निंबाळ येथील परमार्थाची वेल दिवसेंदिवस फुलू लागली. वेलीला बहर येऊ लागला. इसवी सन 1942 मध्ये निंबाळला जो सप्ताह करण्यात आला तो वैशिष्ट्यपूर्ण होता. जुन्या घरी म्हणजे गुरुदेव ज्या घरी राहत होते त्याच घरी सप्ताह करण्यात आला. त्या सप्ताहाला महाराजांची, बाबांची व गुरुदेवांची अशी बरीच शिष्यमंडळी आली. सकाळच्या नेमाची व्यवस्था चौकात करण्यात आली होती. साधकांच्या डोळ्यावर प्रकाश येऊ नये म्हणून पडदा लावण्यात येई. 3 तास नेमाचा कार्यक्रम होता. सकाळी 9 वाजता आरती करून सर्व साधक लोक नेमास बसत. सर्वांच्या बरोबर गुरुदेवही नेमास बसत. हरी आला रे, हरी आला रे, गुरुदेवासंगी अवघा ब्रह्मानंदू आला रे असे नामधारकांना होऊन जाई. 2 तास नेम झाल्यावर प्रत्येकाला एक पेढ्या देण्यात येत असे. बसल्या जागीच तो खाऊन पुन्हा 1 तास नेम करायचा. महाराजांच्या वेळी श्रावण मास सप्ताहात 3 तास नेम झाल्यावर प्रत्येकाला गुळाचा खडा देण्यात येत होता.
त्याची आठवण म्हणून आता पेढा देत होते. 1942ला निंबाळ येथील गुरुदेवांचे नवे घर तयार झाले होते. पण गुरुदेव मात्र जुन्या घरात राहत होते. नव्या घरात साधक लोक होते. त्याच सुमारास अलाहाबादला त्यांचे नवे घर तयार झाले होते. त्याची माहिती पुढे येईलच. नेम झाल्यावर सकाळचे भजन होई. त्यानंतर जेवणाची व्यवस्था व्हायची. परंतु गुरुदेवांचे स्नान व त्यांचे अन्न पाहणे झाल्यावरच सर्वांचे जेवण होई. ते स्नानास केव्हा उठतील व अन्न केव्हा पाहतील याची वेळ ठरलेली नसे. महाराजांच्या कार्यक्रमावरून कोणीही आपले घड्याळ लावावे असा त्यांच्या दैनंदिन कार्यक्रमामध्ये नियमितपणा होता असे गुरुदेव म्हणत. व स्वतःबद्दल ते इंग्रजीत म्हणत, आय एम रेग्युलरली इररेग्युलर. देव महाराजांच्या हातात होता म्हणून ते नियमितपणे वागत. माझे तसे नाही, मी देवाच्या हातात आहे, त्याच्या इच्छेप्रमाणे माझे चालते, त्यामुळे अनियमितपणा येतो असे गुरुदेव म्हणत. गुरुदेवांचे स्नान. त्यांचे स्नान महाराज किंवा बाबांच्या आंघोळीसारखे नव्हते. त्यांची आंघोळ सामान्य लोकांना चमत्कारिक वाटण्यासारखीच होती. त्यांचे स्नान म्हणजे त्यांच्या रोजच्या कार्यक्रमातील एक महत्त्वाचा भाग होता. त्यांची प्रकृती कितीही बिघडलेली असो, अंगात कितीही ताप असो, त्यांचे स्नान झालेच पाहिजे. सामान्यपणे दुपारच्या 12 नंतरच त्यांचे स्नान होत असे. पण केव्हा होईल याची निश्चित वेळ सांगता येत नसे. स्नान करावे असे त्यांना वाटले की त्याची तयारी करण्यास ते सांगत. स्नानाची मुख्य तयारी म्हणजे गरम पाण्याची होय. जवळजवळ 2-3 घागरी कढत म्हणजे जवळजवळ उकळते पाणी त्यांना लागे. पाणी तापल्याचा निरोप आला की कपड्याची व साबणाची तयारी होत असे. अंगाला लावण्याचे साबण म्हैसूर सँडल, पियर्स, गोदरेज नंबर 1, यार्डले कंपनीचे मेलेंटाईन, व्हेनोलिया, व्हाईट रोज व पाटणवालाचे थस आंघोळीला निघण्या अगोदर खोलीत असले तर खोलीत किंवा सोप्यावर त्यांच्यासमोर सर्व साबणांच्या वड्या ओळीने मांडून ठेवाव्या लागत. त्याच्यातील गुरुदेव कोणती वडी उचलून घेतील ती तेवढी सोडून बाकीच्या काढून ठेवाव्या लागत असत. त्यानंतर आंघोळीचे कपडे पाहणे, पंचा, शर्ट, धोतर, वाळलेले कपडे घड्या करून त्यांचे समोर ठेवावे लागत. एवढे झाल्यावर नेमाची तयारी करायला सांगून आपले स्वतःचे कपडे व साबण स्वतः घेऊन स्नानास जात. त्यांना आंघोळीला पाणी देणे म्हणजे एक अग्निदिव्यच असे, तितकेच भाग्याचेही असे. त्यांच्या स्नानाच्या वेळी स्नानगृहाचे सर्व दरवाजे खिडक्या बंद करण्यात येत. त्यांना वारा मुळीच सहन होत नसे. गरम व थंड पाणी एकामागून एक सारखे द्यावे लागे. स्नान संपेपर्यंत पाणी देणारी व्यक्ती घामाघूम होऊन जाई. त्यांना पाणी देणाऱ्या मुख्य व्यक्ती म्हणजे त्यांच्या पत्नी माननीय सीताबाई व जगन्नाथ पंत लेले हे होत. गुरुदेव स्नानास निघाले की त्यांची त्यावेळीची अवस्था वेगळी व स्नान झाल्यानंतरची अवस्था वेगळी असायची. स्नानानंतर ते विदेहा अवस्थेमध्ये असत. एक प्रकारचे वेगळेच तेज दिसायचे त्यांच्यात. स्नान आटोपल्यानंतर स्नानगृहातून नेमाच्या खोलीकडे ते इतक्या चपळाईने जात, त्याची तुलनाच करायची झाली तर वीज चमकून जावी तसे स्नानाच्या वेळी स्नानानंतरचा नेम, कापूर लावणे व चहा या त्यांच्या दैनिक आह्निकाच्या वेळी त्यांना घरात व बाहेरही अत्यंत शांतता लागे. कागद उडून आवाज झालेला सुद्धा त्यांना सहन होत नसे. नेम झाल्यावर त्यांच्या पाण्याच्या खोलीत, म्हणजे त्याला चहाची खोली पण असे म्हटले जाई, नेम झाल्यावर त्यांच्या पाण्याच्या खोलीत जात. तेथील एका कोनाड्यात महाराजांचा फोटो, महाराजवर वचनाची हस्तलिखित पोथी ठेवलेली असे. ती पोथी व फोटो खाली काढून घेऊन महाराजांवर वचन, निंबर्गी महाराजांची कानडी वचने मधील काही भाग वाचून फोटो पुढे कापूर लावीत व नंतर चहाची तयारी करायला सांगत. स्नान झाल्यावर आपला नेम होईपर्यंतच्या अवधीत त्यांना कोणत्याही प्रकारचा अडथळा सहन होत नसे. काही अचानक कारणामुळे जर अडथळा आला तर ते त्या दिवशी चहा देखील घेत नसत. इतका त्यांचा या नेमाबद्दल कटाक्ष होता. अलाहाबादची एक घटना जगन्नाथ लेल्यांनी सांगितलेली. एके दिवशी त्यांना भेटण्यास विश्वविद्यालयाचे एक ज्येष्ठ अधिकारी आले होते. ते आले तेव्हा गुरुदेव स्नानास गेले होते. स्नान आटपून आपल्या नेमाच्या खोलीकडे जाताना आपणाकडे एक गृहस्थ भेटावयास आले आहेत असे जगन्नाथ पंतांनी सांगितले. अत्यंत कळवळ्याने, अरे तू माझा गळा कापतोस, स्नानानंतर मी कोणत्या स्थितीत असतो हे तुला माहीत नाही का रे, असे आपल्या गळ्यावर हात ठेवून गुरुदेवांनी विचारले. निंबाळ मुक्कामातही अशीच एक घटना घडली. एके दिवशी 3 वाजता ते स्नानास उठले. स्नान झाले, नेमही झाला. नेहमीप्रमाणे ते पाण्याच्या खोलीकडे निघणार इतक्यात गुंडोपंत गदक्कर आले आणि त्यांनी गुरुदेवांना नमस्कार केला. आपल्या स्वभावाप्रमाणे गुरुदेव तेथेच चौकात त्यांच्याशी बोलत बसले. नेमानंतरचे पोथीवाचन व कापूर लावण्याचा कार्यक्रम तसाच राहून गेला. बोलणे संपल्यानंतर गुंडोपंत गेले. ते चहा घेतील असे त्यांच्या जवळच्या लोकांना वाटले, पण नित्याच्या कार्यक्रमामध्ये अडथळा आल्याने त्या दिवशी रात्री 10-11 वाजेपर्यंत काही घेतले नाही. आपल्या स्नानानंतरच्या कार्यक्रमाबद्दल त्यांचा इतका कटाक्ष होता. जेवणाचे शास्त्र. स्नान, नेम, वाचन झाल्यानंतर गुरुदेवांचा जेवणाचा कार्यक्रम असे. जेवण म्हणण्यापेक्षा त्याला नुसते शास्त्र म्हटले तरी चालेल. इसवी सन 1930 सालच्या आजारानंतर नियमितपणे 4 चौघात बसून पद्धतशीर जेवण्याचे त्यांनी बंद केले होते.
त्यांच्या जेवणाची तयारी स्वतंत्रपणे करावी लागत असे. भाज्या कोणत्या व केवढ्या करायच्या ते देखील तेवढीच व सांगतील तेवढ्याचाच. सर्वांचा जो स्वयंपाक असेल तो ते प्रथम पाहत असत. त्यांचे पाहणे झाल्यावर सर्वांचे जेवण. त्यांचे जेवण म्हणजे जवळजवळ पाहणेच. एखाद्या दिवशी काही खावेसे वाटल्यास तो भाकरीचा एखादा तुकडा, थोडी आमटी, थोडा गूळ, एखादा भाजलेला पापड, तोही करपलेला, असे सर्व मिसळून स्वतः स्टोववर शिजवत. नंतर बशीत घेऊन खात. एखादा दुसरा चमचा घेऊन उरलेला भाग घेऊन जायला सांगत. त्यांच्या जेवणाला ते आमटी म्हणत. आमटीची तयारी करा असे ते सांगत. कधीकधी कढी पण तयार करायला सांगत. कढी त्यांना फार आवडे. इतके मोजके घास खाऊन काही दिवशी काही न खाता इतक्या उत्साहाने राहणे शक्य आहे का, असा प्रश्न न्यूट्रिशन तज्ज्ञ डॉक्टर भावे यांनी त्यांना विचारला. या देहाला पोषण करण्याची शक्ती देवाने या देहात ठेवली आहे. ती शक्ती जागृत करून घेतल्यास त्याला जास्त अन्नाची जरुरी वाटत नाही. नामस्मरणाने ती शक्ती जागृत करता येते. तशा जागृत झालेल्या शक्तीस अमृतरस, अमीरस असे म्हणतात. अमृत स्त्राव होऊ लागल्यावर या भौतिक अन्नाची आवश्यकता भासत नाही, असे गुरुदेवांनी त्यांना उत्तर दिले. गुरुदेवांचा चहा. गुरुदेवांचा चहा हा शब्दप्रयोग निंबाळला येणाऱ्या बऱ्याच साधकांच्या परिचयाचा आहे. गुरुदेवांच्या स्नानाची, नेमाची, आमटीची जशी तयारी करावी लागे त्याचप्रमाणे चहाची तयारी करावी लागे. चहा घ्यावासारखा वाटल्यास गुरुदेव एखाद्या गड्यामार्फत अगर विद्यार्थ्यामार्फत त्यांच्या पत्नी माननीय सीताबाईंना चहाची तयारी करा असा निरोप देत. तो निरोप आला म्हणजे त्या पुढील तयारी करीत. गुरुदेवांच्या पाण्याच्या उर्फ चहाच्या खोलीत एक स्टोव, प्रायमस कंपनीचा, चमचे, डाव, 2 पितळी मोठी ताटे, 2 पितळी तांबे, 2 काचेचे ग्लास, 1 कप, 4 बशा, 3 किटल्या, चहाचे आधण ठेवण्यास 3-4 पितळी पातेली, पांढरी स्वच्छ घडी घातलेली 4 फडकी, शिवाय 2 पाट आणून ठेवावे लागे. वेलदोडे, मिरे, दालचिनी, केशर, लवंग व पांढरे मीठ हे सर्व सामान खोलीत असायचे. खोलीतच खुंट्यांना, खिळ्यांना निरनिराळ्या प्रकारच्या साखरेच्या पिशव्या लावलेल्या असत. त्या खाली काढून ठेवाव्या लागत. त्याशिवाय कपाटात साखरेचे डबे असत, तेही ठेवावे लागत. तसेच चहाचे निरनिराळ्या कंपन्यांचे व प्रकारचे डबे असत, तेही ठेवावे लागत. गाई व म्हशींचे निरनिराळ्या प्रकारांची 4 दुधाची पातेली अशी सर्व तयारी व्हायची. त्या सर्व वस्तूतून आपणाला हवी ती व हवी तेवढी ते घेत. स्टोव पेटवून द्यावा लागे. तो त्यांना जोरात पेटलेला हवा असे. त्यांना जर तो कमी पेटला आहे असे वाटले तर ते एखाद्या गड्याला, विद्यार्थ्याला अगर जगन्नाथ पंतांना बोलवून कानडीत म्हणत, वड्डी म्हणजे अजून जोरात पंप कर. हे सर्व झाल्यावर चहा तयार व्हायचा. साखर, चहाची पूड हे पाण्यात टाकताना कधीही चमचा वापरत नसत. मुठीने ह्या वस्तू पाण्यात टाकत. ते इतके करून किती चहा प्यायचा? 1 घोट. एकदा चहा चाललेला असताना अथणीचे डॉक्टर बाळबा कुल्हळी आले. त्यांना गुरुदेव म्हणाले, हे पहा डॉक्टर, माझी चहा करण्याची पद्धत विचित्र वाटण्यासारखी आहे, पण माझ्या तब्येतीवर माझा चहा अवलंबून असतो. माझ्या प्रकृतीत किंचित जरी फरक पडला की त्या दिवशी कोणत्या प्रकारचा चहा लागतो हे मला आपोआप समजते व त्याप्रमाणे आवश्यक तेवढे जिन्नस घालून चहा तयार करतो. माझ्या प्रकृतीच्या मानाने माझा चहा असतो. आजारी जनावराचे दूध असेल तर मला समजते व तसल्या दुधाचा जर चहा घेतला तर माझी प्रकृती बिघडते. म्हणून 4 वेगवेगळ्या गाई म्हशीचे दूध मला लागते. गुरुदेव भावाचा भुकेला. आपल्या आवडीनिवडीपेक्षा आपल्या गुरुवरचे प्रेम व त्यांच्यावरची श्रद्धा जास्त महत्त्वाची असे गुरुदेवांना वाटत होते. महाराजांची आठवण देणारी वस्तू ती इतरांना अगदी क्षुल्लक वाटत असली तरी गुरुदेवांना ती वस्तू जीवापेक्षा जास्त प्रिय वाटे. देव भावाचा भुकेला असतो. तो भाव देखूनही भुलतो. गुरुदेव देखील भाव जेथे असेल तेथे मुळीच संकोच बाळगत नव्हते. निंबाळहून अलाहाबादला जाताना तडवळ स्टेशनवर गाडी आली की स्टेशनवरील फराळाच्या दुकानाचा मालक भैया गुरुदेवांना चहा आणून दे. त्यांचे पैसे तो कधी घेत नसे. तो चहा आवडीने कोणत्याही प्रकारचा संकोच न बाळगता ते पित असत. त्या चहामध्ये गुरुदेवांना त्या भैयाचा भाव दिसत असे. ना त्याचे कपडे ना त्याच्या कपाकडे ते पाहत असत. ह्यापेक्षा अत्यंत स्पर्श करून जाणारी व धडा देऊन जाणारी घटना 1954च्या जानेवारी महिन्यात घडली. सांगलीहून निंबाळला येताना नेहमीप्रमाणे गुरुदेवांनी अथणीस श्री बाबासाहेब संगोराम यांच्याकडे मुक्काम केला. दुसऱ्या दिवशी सकाळी आपला चहा झाल्यावर गुरुदेव गुडोडगी बाळप्पाच्या घरी जाण्यासाठी निघाले. बाळप्पा हे महाराजांचे शिष्य असून सामान्य व्यापारी होते. इसवी सन 1912मध्ये महाराजांनी त्यांच्या घरी सप्ताह केला होता. ते घर त्यांनी भाड्याने घेतले होते. सप्ताह संपल्यावर जाताना बाळप्पा, पुढच्या वर्षी मी तुझ्या स्वतःच्या घरी येणार असे ते म्हणाले होते. महाराजांचे शब्द खरे ठरले. 1913मध्ये महाराज अथणीला आल्यावेळी बाळप्पांच्या स्वतःच्या घरात त्यांनी सप्ताह लावला. परत निघतेवेळी बाळप्पाला 1 रुपया देऊन तो रुपया जपून ठेवण्यास सांगितले.
त्याच वर्षी अथणीस प्लेगचा आजार सुरू झाला. बाळप्पा प्लेगने आजारी पडले. अशा अवस्थेत सुद्धा बाळप्पांना महाराजांची आठवण होती. मध्यरात्री त्यांना एक स्वप्न पडले. त्यात आपल्या अंगावर वीज कोसळत आहे. इतक्यात महाराजांनी मध्येच हात धरून त्यांचे रक्षण केल्याचे त्यांनी पाहिले. त्याचवेळी त्यांना घाम सुटून ताप उतरला. त्या आजारातून महाराजांच्या कृपेने बाळप्पा बरे झाले. महाराजांनी आठवण देणारे ते घर, त्यांनी दिलेला रुपया, चमत्कार घडलेली ती जागा पाहण्यासाठी गुरुदेव बाळप्पाच्या घरी गेले. तेथे गेल्यावर देहभानच विसरले. साध्या कांबळ्यावर बसले. घराची हकीकत, रुपयाची व बाळप्पांच्या आजाराची माहिती त्यांच्या मुलाकडून ऐकताना गुरुदेव भावावस्थेत गेले. बाळप्पाच्या मुलाने 2 रुपये त्यांच्यासमोर आणून ठेवले. दोन्ही रुपयांकडे अर्धोन्मिलित लोचनाने पाहून नजरेतूनच महाराजांच्या स्पर्शाचा रुपया त्यांनी ओळखला. बाळप्पांची खोली पाहून गुरुदेव परत जाण्यास निघणार तोच बाळप्पांच्या घरच्या लोकांनी गुरुदेवांना चहा घेण्याची विनंती केली. आता गुरुदेव काय उत्तर देणार म्हणून सर्वांचे कान टवकारले. बरे, करा चहा, मी येथेच बसतो म्हणून गुरुदेव चुलीसमोरच बसले. पळकाट्या व चिपाटे घालून चूल पेटवलेली, त्यातून धूर निघतोय. रोजच्या वापरातील एक अल्युमिनियमच्या पातेल्यात आधण, त्यातच चहा, साखर, दूध घालून उकळत ठेवलाय. नंतर एका फडक्याने चहा गाळून एका ग्लासात तो चहा गुरुदेवांच्या पुढे ठेवण्यात आला. आता गुरुदेव काय करतात याच्याकडे त्यांच्या पत्नी माननीय सीताबाई टक लावून पाहतायत. कारण घरी एवढा जामानिमा करून स्वच्छतेचे भोगते गुरुदेव एखाद दुसरा घोट चहा घेत असत. आता येथे काय घडणार याच्याकडे सीताबाईंचे सारे लक्ष एकवटले होते. काय आश्चर्य! गुरुदेव त्या ग्लासातील अर्धा ग्लास चहा प्यायले. गुरुदेव तेथे सर्व विसरले होते. त्यांना दिसत होता तो फक्त बाळप्पांच्या घरच्या लोकांचा भाव, महाराजांनी पवित्र केलेली जागा, त्यामागे एकच एक भावना, गुरुवरील निस्सीम प्रेम. गंगा आली रे अंगणी, जुनी विहीर आटू लागली. इकडे निंबाळला येणाऱ्यांची संख्या वाढू लागली. पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी गुरुदेवांनी नवीन विहीर खोदण्याचे ठरवले. 1943च्या जुलै महिन्यात विहिरीचे काम सुरू झाले. गुरुदेव निंबाळला असे तो विहिरीचे पाणी लागेना. गुरुदेव अलाहाबादला गेले. इकडे विहिरीचे काम चालूच होते. अलाहाबादला गुरुदेवांना स्वप्नात महाराज विहिरीच्या तेथे उभे आहेत, त्यांच्या हातात पहार आहे. त्यांनी एका जागी पहार मारली, तेथून पाण्याचा झरा आला असे दिसले. दुसऱ्या दिवशी निंबाळहून जगन्नाथ पंत लेले त्यांचे पत्र आले. विहिरीस मोठा झरा पडला. त्यांच्या पत्राला उत्तर म्हणून पत्र आले ते असे. पत्र, आपले नवीन विहिरीला पाणी लागल्याचे पत्र आलेले पाहून गुरुवर्य रामभाऊंना आनंद झाला. विहिरीला पाणी लागणार हे गुरुवर्य रामभाऊंना कालच कळल्याचे ते म्हणाले. तारीख 23/8/1943. अशा रीतीने पाण्याचा प्रश्न सुटला आणि आजतागयात त्या विहिरीचे पाणी कमी झाले नाही. प्रकरण क्रमांक 17 संपलेला आहे. आता उद्याच्या भागामध्ये आपण प्रकरण क्रमांक 18 बघणार आहोत. झालेली सेवा सद्गुरुचरणी समर्पित करतो आणि येथेच काही काल विरमतो. जानकी जीवन स्मरण. जय जय राम. श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय. श्री ब्रह्मानंद महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. जय सिया राम.